नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत, तुमचे जे काही संकल्प आहेत, ते स्वामींच्या चरणी आपण प्रार्थना करूयात की ते सगळे संकल्प, त्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत। तर नवीन वर्ष आहे, नवीन व्हिडिओ आहे आणि व्हिडिओचा विषय एकदम खास आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे। एकदम म्हणजे खूप डिमांडिंग व्हिडिओ आहे। बऱ्याच दिवसांपासून त्याची डिमांड होती। खूप जणांचे असे खूप सारे प्रश्न होते त्या व्हिडिओशी रिलेटेड। तुम्हाला व्हिडिओच्या म्हणजे टायटल वरून समजलं असेल की मी कशाबद्दल आज व्हिडिओ बनवणार आहे। तर प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओ बनवणार आहे। गर्भारपण, प्रेग्नन्सी बाईच्या आयुष्यातला, स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय। एकदम म्हणजे आपण म्हणू शकतो की दैवी शक्तीच जणू म्हणजे दैवी देणगी, देवाची देणगी आहे। आई पण अनुभवण्याचं जी क्षमता आहे, जे सुख आहे, ते खरंच शब्दात आपण सांगू नाही शकत। तर आता आई पण प्लॅन करायचा असेल, गर्भारपण प्लॅन करायचा असेल, प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल, तर त्याची पूर्वतयारी करायची असते का? तर येस, त्याची पूर्वतयारी करायची असते। तर मी तर केली होती। म्हणजे मी माझे स्व अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। मी काय गोष्टी फॉलो केल्या होत्या, काय गोष्टी नव्हत्या केल्या, हे तुमच्याबरोबर अगदी प्रामाणिकपणे माझं मत शेअर करणार आहे। कारण बऱ्याच लोकांचं असं आहे की एवढं गोंडस बाळ होण्यासाठी तू काय केलंय बुवा, खरंच काही केलंय का? तर येस, मी बऱ्याच गोष्टी फॉलो केल्यात, अगदी मनापासून फॉलो केल्यात, त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। पूर्वीच्या काळी काय असायचं की अशी पूर्वतयारी वगैरे काही नसायचं। कारण पूर्वीचं जे आयुष्य होतं ते एकदम साधं सरळ होतं, स्ट्रेसफुल अजिबात नव्हतं। जे आधीचं अन्न होतं, जे पीक आपण पिकवायचो ते ऑर्गॅनिक होतं, एकदम असं छान होतं, सगळं पौष्टिक होतं। पण आता 21व्या शतकामध्ये धकाधकीचं आयुष्य झालेलं आहे। स्ट्रेसफुल, खूप टेन्शन असतं। त्याच्यामुळे आपली जी लाईफस्टाईल आहे ती खूप अशी बदललेली आहे। खूप हेल्थशी रिलेटेड इश्यू असतात, खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आणि जे आपण डाएट घेतो ते पण हेल्दी नसतं। तर काही गोष्टी स्ट्रिक्टली फॉलो केल्या की सगळं काही छान होतं। तर त्याच गोष्टी फॉलो करण्यासाठी किंवा मी काय फॉलो केलंय, मी काय खाल्लंय, मी काय नाही केलंय, हे सगळं व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल, युजफुल वाटत असेल तर माझ्या चॅनलची लिंक तुमच्या फ्रेंड्स बरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर शेअर करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करा। तर चला आपण सुरुवात करूया। मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की अध्यात्म, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या चराचरामध्ये, आपल्या सभोवताली खरंच असते का? तर येस, असते। मी तर मानते अध्यात्म वगैरे, माझा खूप जास्त विश्वास आहे। त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच म्हणजे ज्या दिवसापासून मला असं वाटत होतं की आता मला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे, बाबा पुढच्या 6 महिन्यांमध्ये मला माझ्याकडे गुड न्यूज हवी आहे, तर त्याच्यासाठी मी आधी काय केलं तर मी आधीपासूनच स्वामींना खूप जास्त मानते, लग्नाच्या आधीपासून। त्याच्यामुळे मी स्वामींची खूप जास्त भक्त आहे। स्वामींबद्दल बऱ्याच गोष्टी मी नित्यनियमानं तारक मंत्र ऐकायचे, त्यानंतर स्वामींचं जप करायचे। त्याच्याबरोबर मी काय करायचे, गोपाल संतान प्राप्ती मंत्र जो असतो तो मी तुम्हाला स्क्रीनवरती देणार आहे। तर त्या मंत्राचं मी 108 वेळा पठण करायचे। म्हणजे मी लड्डू गोपालला लिटरली असं सांगितलं होतं की तुझ्यासारखा गोड लड्डू गोपाल माझ्याही घरी येऊ देत आणि माझ्याही संसाराचं नंदन नवन होऊ देत, असं मी लड्डू गोपालकडे साकडं घातलं होतं। आणि मंडळी, खरंच त्याचं मला खूप पॉझिटिव्ह फळ मिळालेलं आहे। ट्रस्ट मी, हे रोज करायचं। तुम्ही जर श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून केलं तर वेल अँड गुड। जर आता श्रीकृष्ण जन्माष्टमी खूप जास्त लांब आहे, त्याच्यामुळे तुम्ही आत्ता सुरुवात केली तर खरंच खूप छान आहे। त्याच्यामुळे मी पहिला जे तुम्हाला सांगितलं की मी या गोष्टी खूप स्ट्रिक्टली फॉलो करायचे। मी रामरक्षा ऐकायचे, हनुमान चालीसा ऐकायचे। या गोष्टी मी डे टू डे लाईफमध्ये केलेल्या आहे। तुम्हीही करा प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधी। पण हे सगळं करत असताना मी परत एकदा सांगेन की गोपाल संतान प्राप्ती मंत्र जरूर आणि जरूर करा। आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतेय की मी कशा प्रकारे कृष्णाची पूजा मांडायची घरात। खूप छान छान छोटे छोटे कपडे मिळतात। आता कपडे कुठे मिळतात हेही मी आधीच्या व्हिडिओजमध्ये, बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे। तुम्ही व्हिडिओ परत जाऊन बघू शकता। इंस्टाग्राममध्ये पण रील केलेली आहे याच्याशी रिलेटेड की लड्डू गोपालचे, श्रीकृष्णाचे छोटे छोटे कपडे, दागिने वगैरे कुठे मिळतात।
तर मस्त असे दागिने वगैरे घालून मी त्यांना सजवायचे आणि 108 वेळा जप करायचे, डेली करायचे. तर हे एक आहे सगळ्यात महत्वाचं कारण जे माझा डुगू इतका क्यूट झालेला आहे. नंबर 2 काय करायचं बुवा. नंबर 2 म्हणजे कोणालाही काहीही सांगायचं नाही. आपल्या पार्टनर आणि आपल्यामध्येच ही गोष्ट राहिली पाहिजे की तुम्ही बेबी प्लॅन करताय, प्रेग्नन्सी प्लॅन करताय. त्याचं कारण ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांना सांगतात त्यावेळी काय होतं, तुम्हाला असंख्य प्रश्न विचारले जातात. काय टेस्ट पॉझिटिव्ह आली, बापरे अजून कशी काय पॉझिटिव्ह नाही आली, तुझ्यात काही कमी आहे का, किंवा तू जरा बाळाला एकदा या डॉक्टरच्या सजेशन घेऊन बघते का, तुमचं काहीतरी चुकत असेल, तू हेच नको खाऊ, तू तेच नको करू. असे असंख्य प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि प्रत्येक महिन्यात तेच प्रश्न. जर तुमची प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आली तर तेच प्रश्न रिपीट होतात आणि तुम्हाला एक प्रकारचं बर्डन यायला लागतं. माझ्यात काही कमी आहे का, किंवा माझं कुठं काही चुकतंय का, आमचं काही चुकतंय का, आमच्या दोघांमध्ये काही कमी आहे का, असे त्या जोडप्याला प्रश्न पडतात. आणि आपलं जे माइंडसेट आहे ते पूर्णपणे निगेटिव्ह होऊन जातं. जे सराउंडिंग आहे ते आपल्या माइंडवरती खूप जास्त इम्पॅक्ट करतं. त्याच्यामुळे जेव्हा कधी तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय त्यावेळी ही गोष्ट तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनर आणि तुमच्याशिवाय कोणालाही सांगू नका. आम्ही तेच केलं होतं की आम्ही कोणालाच नव्हतं सांगितलं आम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करतोय किंवा आमचं असं डोक्यात आहे. त्याचं हेच कारण आहे की खूप सारे प्रश्न, त्याचं बर्डन, निगेटिव्हिटी येते, मग आपण स्ट्रेसफुल होऊन जातो, आपलं माइंड कन्वर्ट होतं आणि जी गोष्ट व्हायला पाहिजे तिकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे तिकडे आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. त्याच्यामुळे अजिबात कोणालाही सांगू नका. आता 2 झाले काय करायचं. आता तिसरा आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे एखाद्या स्त्रीरोग तज्ञाकडे गायनाकोलॉजिस्टकडे जाणे आणि व्यवस्थित आपल्या हेल्थचं चेकअप करून घेणे की आपल्यात कशाची कमी आहे, आपलं काय व्यवस्थित, आपल्याला काही त्रास होतोय का. कारण आजकाल बरंच जसं मी सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की धकाधकीचं आयुष्य आहे, आपलं पळतं धावतं आयुष्य आहे, स्ट्रेसफुल असतं, आपल्याला खूप जास्त कामाचा स्ट्रेस असतो, पर्सनल गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टी असतात, आपली लाईफस्टाईल वेगळी असते, कोणी स्मोक करत असतं, कोणी ड्रिंक करत असतं, या सगळ्या गोष्टी असतात. तर हे तुमच्या गायनाकोलॉजिस्टला सगळ्या गोष्टी सांगायच्या की तुम्हाला हेल्थशी रिलेटेड काही इश्यूज आहेत का, किंवा तुम्ही जर स्मोक करत असाल, ड्रिंक करत असाल तर त्या ताबडतोब थांबवायलाही लागतात. हे तुम्हाला तुमच्या गायनाकोलॉजिस्ट सांगतील, स्त्रीरोग तज्ञ सांगतील. आणि सगळ्यात महत्वाचं, डॉक्टर सुरुवातीपासून एकच ठेवायचा. भले तुम्हाला रिझल्ट उशिरा जरी आला किंवा उशिरा येत असेल तरी सुद्धा एकच ठेवायचा. कारण 100 डॉक्टर चेंज केले, असंख्य डॉक्टर चेंज केले तर रिझल्ट लवकर येतो असं काही नाही. त्यामुळे डॉक्टर शोधतानाच थोडासा वेळ घेऊन शोधायचा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीत पार पडतील आणि सगळं छान होईल. त्याच्यामुळे गायनाकोलॉजिस्टकडे जायचं, हव्या त्या टेस्ट करून घ्यायच्या, त्यांना सांगायचं तुम्ही काय प्लॅन करताय, किंवा आजकाल बऱ्याच गोष्टी असतात त्या तुम्हाला सांगतील. तसं आम्हीही केलं होतं की आम्ही सुरुवातीला गायनाकोलॉजिस्टकडे गेलो होतो, हेल्थ चेकअप केलं, काही कमी आहे का वगैरे सगळं करून बघितलं आणि मग सुरुवात केली. तर या गोष्टी आधी करायच्या. आता तुम्ही म्हणाल आधीच्या पूर्वीच्या काळी नाही का सगळे काही आधी गायनाकोलॉजिस्टकडे जायचे का, किंवा आत्ताही म्हणजे नाही का असं होतं की आता सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात की मैत्रिणींना वगैरे आपण डिस्कस केलं किंवा एखाद्या रिलेटिव्हला, बहिणीला डिस्कस केलं, काहीतरी तुझी नाटकं बंद कर, असं कुठं असतं का. आम्ही काही हेच केलं होतं का, आम्ही काही आधी कुठल्या स्त्रीरोग तज्ञाकडे गेलो होतो का, काय नाही, सगळं होतं तू कर, हे असे आपल्याला उत्तर ऐकायला मिळतात. तर आता का जायचं हे अजून एक मी तुम्हाला कारण सांगते की इंटरकोर्स कधी करायचा आपल्याला म्हणजे त्याचं एक ड्युरेशन असतं, त्याचा एक ठराविक योग्य वेळ असते, ते आपल्याला काढता येत नाही. ओव्ह्युलेशन पिरियड काही कपल्सना कळत नाही की आपला ओव्ह्युलेशन पिरियड कसा काढायचा वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. किंवा काय खाल्लं पाहिजे, कुठल्या आधी वॅक्सिन्स असतात जे स्त्रियांनी घेतले पाहिजेत, ते वॅक्सिन्स असतात, ते कोणते वॅक्सिन आहेत, त्याचे बेनिफिट काय आहेत हे आपल्याला काही माहिती नसतं. ते स्त्रीरोग तज्ञाकडे म्हणजेच गायनाकोलॉजिस्टकडे गेल्यानंतर व्यवस्थित कळतात. त्याच्यामुळे आधी गायनाकोलॉजिस्टकडे जायचं आणि जायचंच त्याचा चांगलाच परिणाम होतो जे तुमच्या डोळ्यांसमोर आहे. त्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा जो मी स्वतः फॉलो केला होता तो म्हणजे ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह.
म्हणजे तुम्ही असा विचार करता की नाही मला माहिती नाही, किंवा तुम्ही या पद्धतीचा अनुभव कधी घेतलाय की नाही मला माहिती नाही. ज्या पद्धतीनं तुम्ही विचार करता, ज्या पद्धतीनं तुमचं माइंड वर्क करतं, त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यात गोष्टी घडत असतात. तर तसंच होतं. म्हणजे जर तुम्ही असं सतत म्हणत राहिलात की मला बापरे माझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला होतच नाहीये, मी प्रेग्नंटच राहत नाहीये, ही टेस्ट फेल गेली, आता किती वाट बघायची अजून, मी बहुतेक काही होऊ शकणार नाही, माझ्यात काहीतरी कमीच आहे, असं सतत सतत जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करतो त्यावेळी आपल्याबरोबर बाय डिफॉल्ट निगेटिव्हच होतं. हे जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत राहिलात, काही नाही माझं सगळं छान होणार आहे, माझं बाळ छान असणार आहे, माझी डिलिव्हरी छान होणार आहे, माझी प्रेग्नन्सी जर्नी छान असणार आहे, असं जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता त्यावेळी तुमच्याबरोबर पॉझिटिव्ह आणि फक्त पॉझिटिव्हच होतं. असं तुमच्या बरोबर पण म्हणजे तुम्ही असं काही एक्सपिरियन्स केलंय का हे मला कमेंट करून सांगा की तुम्ही या गोष्टीवरती बिलीव्ह करता का की माइंड वर्क करतं, आपण जे विचार करतो ते वर्क करतं. आणि पूर्वीच्या काळी म्हणायचे, तुम्हाला आठवतंय का की आपण जे गोखतो, आपण जे बोलतो त्याला आपली जी वास्तू आहे ती तथास्तु म्हणते. आपला जो वास्तुपुरुष आहे तो तथास्तु म्हणतो. असं आपले आई बाबा किंवा आपले आजी काका मामा दादा असे सांगायचे आपल्याला की हे असं म्हणू नको, एकदा तरी वास्तू तथास्तु म्हणतो. तर ते तसंच असतं. ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता त्यावेळी तुमच्या आयुष्यात सगळं पॉझिटिव्ह होतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही कधी प्रेग्नन्सी प्लॅन करायचा विचार जरी आला तरी त्या दिवसापासून असंच विचार करायचं की मी आता बाबा प्रेग्नंट आहे आणि माझ्याबरोबर सगळं छान होणार आहे, हॅप्पी हेल्दी सगळं छान असणार आहे. असं ज्यावेळी तुम्ही विचार करता त्यावेळी बाय डिफॉल्ट सगळं तुमचं छान होतं. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याकडे गुगल आहे, आपल्याकडे वेगवेगळे ऍप्स आहेत, त्याचा वापर करायचा. आता कशासाठी करायचा? काही कपल्स ना किंवा काही मुली असतात, लेडीज असतात, त्यांना ओव्ह्युलेशन ट्रॅक करता येत नाही, ओव्ह्युलेशन पिरियड कळत नाही, किंवा बऱ्याच गोष्टी असतात की काय खाल्लं पाहिजे, कशामधून काय मिळतं, कशामधून किती कॅलरीज मिळतात, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गुगलवरती तुम्ही सर्च केल्या, गायनेककडे गेल्यानंतर तर तुम्हाला माहिती 100% मिळेल. पण त्यातून पण तुम्हाला अजून कोणाची हेल्प हवी असेल तर ऍपचा वापर करू शकता, तुम्ही गुगलचा वापर करू शकता. मी ज्या ऍप वापरलं होतं, मी जे ऍप वापरलं होतं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते की ओव्ह्युलेशन कसा ट्रॅक करायचा. हे त्या ऍपनी मला खूप फायदा झाला, खूप गोष्टी मला सुरळीत झाल्या, सुखकर झाल्या. त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी इथं कोणत्याही ऍपचं प्रमोशन करत नाहीये, मला जे छान वाटतंय मी तुमच्याबरोबर प्रामाणिकपणे माझं मत मांडतीये. त्याचबरोबर मेडिकलमध्ये आजकाल ओव्ह्युलेशन ट्रॅक करायचं एक किट मिळतं, ते सुद्धा खूप युजफुल आहे. मी वापरलेलं नाहीये पण मी ऐकलेलं आहे, मी गुगलवरती केलेलं आहे. तर ते जे किट आहे ते तुम्ही वापरू शकता, त्यांनी सुद्धा तुम्हाला ओव्ह्युलेशन छान प्रकारे ट्रॅक करता येऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टींचा आणि हे जे तंत्रज्ञान आहे ते आपल्यासाठी विकसित केलेलं आहे, आपल्यासाठी त्याचं बेनिफिशियल भरपूर जास्त बेनिफिशियल आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा वापर करायचाच आणि त्याने आपल्याला छान फायदा होतो. आता या सगळ्या गोष्टी करत असताना एक्सरसाइज करा, योगा करा, वॉक करा, मूवीज बघा किंवा वेगवेगळ्या मूवीज बघा, त्यानंतर फिरायला जा कुठेतरी छान. आता मी सांगते आम्ही काय केलं होतं. ज्यावेळी आम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करायचं विचार केला होता त्यावेळी ज्यावेळी तुम्ही इंटरकोर्स पण करता, म्हणजे ही गोष्ट खूप पर्सनल आहे पण मी तुमच्याबरोबर फ्रँकली शेअर करते. ज्यावेळी तुम्ही इंटरकोर्स पण करताना त्यावेळी तुमचं जे आसपासचं वातावरण आहे ते सुद्धा खूप हॅप्पी हेल्दी असलं पाहिजे, कारण त्या वातावरणाचा सुद्धा इम्पॅक्ट तुमच्या त्या सिच्युएशनवरती, त्या गोष्टींवरती पडत असतो. त्याच्यामुळे त्या गोष्टींचा काय म्हणतात, त्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने केल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही ज्यावेळी इंटरकोर्स करत असता त्यावेळी तुम्ही छान म्युझिक लावू शकता, सायलेंट म्युझिक लावू शकता. त्यानंतर तुम्ही कॅन्डल्स लावू शकता, वेगवेगळे सेंटेड कॅन्डल्स असतात, खूप सारे कॅन्डल्स असतात ते लावू शकता. तुम्ही कुठेतरी फिरायला बाहेर जाऊ शकता, बाहेर ट्रिप प्लॅन करू शकता. त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला असं वाटतंय की आपण आता या महिन्यापासून बेबी प्लॅन करणार आहे, तर त्या प्रत्येक वेळी तुम्ही असं हे करू शकता. त्याने काय होतं, तुमचं माइंड छान प्रसन्न राहतं, म्हणजे माइंड प्रसन्न राहतं, तुमचा मूड छान फ्रेश राहतो आणि सगळ्या गोष्टी छान होतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. ज्या पर्सनली आम्ही केल्यात त्या तुमच्याबरोबर मी शेअर करते. तुम्ही सगळं हे केलंच पाहिजे असं काही नाही, पण करा, त्यांनी नक्कीच तुम्हाला फायदा छान होईल. ज्यांना मी सजेस्ट केले त्यांना खरंच खूप छान फायदा झालेला आहे, एवढंच सांगायचंय.
आणि हे करत असताना त्याच्याबरोबर एक्सरसाइज करा, योगा करा, हे तर मी सांगितलेलंच आहे. हे सगळं करा, याने तुम्हाला नक्कीच रिझल्ट पॉझिटिव्ह आणि छान येईल. सगळ्यांनी मला बरेच कमेंट्स येतात किंवा मी जिथं पण जाते, एवढं छान क्यूट बेबी होण्यामागे खूप सारे कष्ट आहेत, खूप साऱ्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत. ही सुरुवात आहे. बऱ्याच गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी प्रेग्नन्सीची सिरीज घेऊन येणार आहे. त्यातला हा पहिला एपिसोड आहे की मी प्रेग्नन्सी प्लॅन करत असताना काय केलं होतं. आता त्याच्याबरोबर डाएट पण चांगला घेतला होता. सुरुवातीपासूनच डाएट चांगला घेतला होता. माझ्या गायनाकोलॉजिस्ट खूप छान मला मिळाल्या. टचवूड सगळ्या गोष्टी खूप, स्वामींनी सगळ्या गोष्टी खूप छान केल्या होत्या. माझा देवावरती खूप छान, म्हणजे मनापासून विश्वास होता, मनापासून भक्ती होती. त्यामुळे सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने माझ्याबरोबर झालेल्या आहेत. त्या तुमच्याबरोबर पण होतील. या गोष्टी फॉलो करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडतील का तुम्हाला बघायला हेही कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलची लिंक सगळ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. कमेंट करा छान छान, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्याबरोबर इंस्टाग्रामला डुग्गू द बुग्गूला फॉलो करायला विसरू नका. खाद्यभ्रमंतीला फॉलो करायला विसरू नका. माझ्या पर्सनल अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. तो इंस्टाग्राम, फेसबुकवरती आम्ही आहोत. त्याच्या लिंक सगळ्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं